आई काय करताय? नारळ आहे ना, म्हटलं त्याची सोलकढी बनवायची. ठीक आहे. चला, आज आपण पित्तनाशक व थंड अशी सोलकढी बनवूया. ही तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकाल. सोलकढी म्हटलं की ओला नारळ हवा. त्यासाठी आपण एक नारळ फोडून घेऊया. मी याचे काप करून घेतले. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा फोडून पण घेऊ शकता. ह्या खोबऱ्याचे आपल्याला दूध काढून घ्यायचे आहे. आपण त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक काप टाकून त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. आता कोकम आणि थोडासा गूळ टाकून मिक्सरमधून ह्याचे दूध काढून घेऊयात. आणि हो, कोकम 10 ते 15 मिनिटे आपण भिजवून घेतले होते. आणि ना, कोकमामुळे सोलकढीला आंबटपणा येतो आणि रंगही छान येतो. आणि त्यात आपण मिरची टाकल्यामुळे थोडासा तिखटपणा आणि गुळामुळे थोडा गोडवा आणि त्यामध्ये लसूण, आले, जिरे टाकल्यामुळे तर आणखीनच वेगळी आणि छान टेस्ट येते. हे गाळण्यासाठी आपण एक बाऊल घेऊया. त्यावरती चाळणी ठेवून एक स्वच्छ कापड घेऊन हे आपण गाळून घेऊया. आणि काय आहे ना, बरेच जण कोकम शेवटी घालतात, पण मी कोकम खोबऱ्याचं वाटण करतानाच टाकते. त्यामुळे ना कोकमाचा स्वाद नारळाच्या दुधात छान मुरतो आणि सोलकढीला ना वेगळीच अशी छान चव येते. हे पहा, आपल्या कढीमध्ये कोकमचा पूर्णपणे रंग उतरला आहे. तुम्ही ही अशी आरोग्यदायी सोलकढी एकदा नक्की बनवून पहा. आपली सोलकढी तयार झाली. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर कापून टाकूया. आणि आपण वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकली होती. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुभूती किचन चॅनलला सबस्क्राईब करा.